नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. मी प्रतीक नागपाने. स्वागत आहे तुमचं परत एकदा थेट कोकणामधून आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आपला मंच. तर मंडळी, आता मे महिना चालू आहे, इकडे गरमी तर भरपूर आहे, म्हणून आम्ही सकाळी लवकर उठलो. आता सकाळचे 7:30 वाजलेत आणि ऊन कमी आहे. तर आणि माझ्या ताईचं मुलगो पण इलो, बघू शकता इकडे. हाय का रश्मित. तर खूप दिवस झाले जेव्हा मुंबईत मी ताईक फोन वगैरे करायचो, तर तो बोलायचो की मामा मका तुझ्या व्हिडिओमध्ये येऊचा. तर त्याका पण सकाळीच लवकर उठवलंय, म्हणजे त्याची झोपमोड करून, आणि म्हटलं चला आपण काजूच्या बागेत जाऊया. आणि म्हणजे जास्त काजू नाहीत, पण जे आता उरलेले वगैरे काजू आहेत, आणि जर हिरवे काजू भेटलो तर ते भाजीसाठी पण काढूचे. तर आम्ही दोघेजण इलो आता आमच्या घराच्या मागच्याच काजूच्या बागेमध्ये. जसे की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असालच की आमचा घर आणि त्याच्या पाठीमागेच आमची एक छोटी काजूची बागा. तर आम्ही आता तिकडे येलो. आणि आता एवढ्या गरमीत ऊन जास्त, गावी पण तो तसाच आहे, म्हणजे जसं मुंबईत वगैरे गरमी आहे, गावी पण तसाच आहे की जास्त ऊन, म्हणजे 9 साडेनऊ वाजले की ऊन चालू होतात, तर ते संध्याकाळी 5 साडेपाच वाजेपर्यंत. तर म्हणून मी सकाळी लवकर उठले आणि काजूच्या बागेत इले. आणि आता म्हणजे एवढा लेट गावी येण्याचं कारण थोडा वेगळा, ते तुमका मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर चला, तर मग आता तुम्ही पण आमच्यासोबत काजू निवडूया आमच्या बागेतले. मंडळी, हा आहे आमचा अस्मित, म्हणजे माझ्या ताईचा मुलगा, आणि तो आलाय माझ्यासोबत काजू निवडायला. पण इकडे आल्यावरती त्याचे मातीतले खेळ चालू झालेत, म्हणजे तो मोठी काठी घेऊन विहीर पाडतो इकडे. आणि इकडे बघू शकता, ही आमची आहे काजूची बाग. आणि ह्या साईडला काजू नाहीत, कारण या साईडला सागवानाची झाडं आहेत, म्हणजे ज्याचं फर्निचर बनतात ती, म्हणून या साईडला काजू नाही लावल्यात. काजू आता एवढ्या नाही आहेत, म्हणजे पूर्ण भर संपलाय त्यांचा, कारण आता पावसाळा पण चालू होईल आणि जास्त नाही. इकडे वरती एक दोन अशा दिसतात. पण आता हा शेवटचा टप्पा आहे काजूंचा. तर बघूया आपल्याला इकडे आता हिरव्या काजू वगैरे भेटत आहेत काय. आणि फायनली पहिली काज दिसली आम्हाला इकडे. तर ही आपण काढणार आहोत भाजीसाठी. इकडे पण एक दिसली आहे. आणि याचा आनंद बघा कसा काजू निवडतोय, कारण हा पण मुंबईला असतो आणि आता मे महिन्याची सुट्टी आहे, तर तो गावी आलाय. तर तो पण एक मजा घेतोय काजू निवडायची, आणि मला पण खूप आनंद होतो, कारण काही वर्षापूर्वी आपण ज्या ठिकाणी तर काही वर्षापूर्वी आपण ज्या जमिनीमध्ये मेहनत घेतली, काजूची झाडं वगैरे लावली, त्यांचं चांगल्या प्रकारे संगोपन केलं, आणि त्याचा मोबदला म्हणून चांगल्या प्रकारे आपल्याला फळ मिळते, तो आनंद थोडा वेगळाच आहे. तर मंडळी, ह्याला बोंडू म्हणतात, म्हणजे काजूचा जो मागचा येल्लोवाला भाग आहे त्या फळाला आमच्या इकडे बोंडू म्हणतात. आणि हे पण जेव्हा पूर्णपणे पिकतं ना, तेव्हा खूप म्हणजे कट करून मीठ मसाला लावला आणि खाल्लं तर खूप टेस्टी लागतं. आणि पहिले आम्ही जेव्हा लहान होतो, तर तेव्हा आमच्या काजू वगैरे नव्हत्या जास्त, तर असे कुठे भेटले तर घरी आणून त्याला मीठ मसाला लावून आम्ही खायचो. तर खूप भारी लागायचं ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी बघितलं नाही पण ऐकले, कारण पूर्वीची लोक ह्याच्यापासून फेणी बनवायचे, म्हणजे एक दारूचा प्रकार असायचा, त्याचे पण बनवायचे या बोंडूच्या रसापासून. माझा खरा आनंद हाच आहे की जेव्हा पण मी गावी येतो, तर माझा असा फेरफटका असतो काजूच्या बागेमध्ये, कारण ज्या ठिकाणी मेहनत घेतली त्या ठिकाणी फिरण्याची मजा वेगळीच असते. आणि माझ्या ताईचा मुलगा पण खूप खुश आहे, कारण तो आमच्या इकडे झाले 2-3 दिवस इकडे आमच्याकडे येऊन झाला, पण असा बाहेर म्हणजे घरातच होता. तर तो आज इकडे काजूच्या बागेत आला आणि माझ्यासोबत काजू निवडतोय. म्हणजे आमचे जो काजूसाठी भांडं आहे ना, ते तिकडे खूप मागे ठेवलं आहे, तो माझ्याकडून एक एक घेतोय आणि त्या भांड्यामध्ये नेऊन टाकतोय. तर त्याला पण खूप आनंद होतोय आणि मला पण खूप आनंद होतोय. मी खूप दिवसानंतर गावी आलोय.
आणि जेव्हा काजूचं सीझन होतं तर तेव्हा भरपूर काजू होते, तर आई वगैरे निवडायच्या. आणि आता खूप कमी झालेत, म्हणजे संपत आलाय, शेवटचा टप्पा आहे. तर भाजीसाठी पण आम्ही बघत होतो पण जास्त भेटत नाहीयेत. हे घे. हा बघू शकतो, हे बघा टी शर्ट मध्ये घेतोय दोन तीन काजू आणि परत तिकडे नेऊन टाकतोय टपाच्या इकडे, म्हणजे जे आम्ही भांड आणले त्याच्या तिकडे. इकडून जा ना चांगल्या वाटेतून. हा जा, सावकाश जा. तर मंडळी आता चाललोय घरी काजू निवडून. हे बघू शकता ताई आणि अस्मित चाललंय त्या टपामध्ये काजू घेऊन. सगळ्या जमा नाही केल्यात कारण ऊन पण लागायला लागलं आणि कंटाळा आला मला. तर संध्याकाळी आई आणि ताई येईल आणि त्या जमा करतील. आणि इकडे आहेत आपली फणसाची झाडं आणि फणस पण चांगले लागलेत. हा फणस आहे रसाळ फणस, म्हणजे आमच्या इकडे याला बरका फणस म्हणतात. बघू शकता इकडे भरपूर लागले त्याला पण. आणि त्या साईडला आहे, दाखवतो तुम्हाला, तो म्हणजे त्याचे गरे सुके असतात. आमच्या इकडे त्याला कापा फणस म्हणतात. म्हणजे त्याचे गरे असे जास्त रसाळ नसतात पण चवीला वगैरे खूप चांगले असतात. आणि हे बघू शकता इकडे ह्याला पण भरपूर सारे लागलेत. एक गोष्ट खरंच म्हणजे मी खूप जणांकडून ऐकली आहे आणि माझ्या व्हिडिओमधून पण तुम्हाला सांगावीशी वाटते की जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत करत असाल किंवा कष्ट करत असाल तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भेटतं. आणि त्याचं उदाहरण मी देईन म्हणजे आमच्या काजूच्या बागेचंच. कारण आम्ही जेव्हा ही जमीन घेतली एक 5-6 वर्षापूर्वी ही जमीन आम्ही विकत घेतली, त्यावेळी इथे पूर्ण जंगल होतं, म्हणजे अशी सगळी झाडं होती. त्याच्यानंतर आम्ही जमीन विकत घेतली, JCP वगैरे लावला आणि पूर्ण जमीन साफ केली. आणि त्याच्यानंतर जे सागवानाची झाडं होती ती आम्ही तशीच ठेवली आणि एका साईडला पूर्ण जंगल होतं ते तोडून आम्ही तिथे काजूची झाडं लावली. आणि ती बघू शकता इकडे पूर्ण काजूची झाडं आहेत. तर जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत करत असाल किंवा आपण बोलतो की कष्ट करतो आपण प्रामाणिकपणे, तर त्याचं फळ पण आपल्याला तेवढंच चांगलं भेटतं. कारण ह्यावर्षी असा सीझन होता की पाऊस पण जास्त पडत होता आणि धुक्याचं प्रमाण जास्त होतं, त्याच्यामुळे पूर्ण मोवर वगैरे करपून गेला. आणि मला पण एवढं वाटलं नव्हतं की मी गावी येऊन फवारणी वगैरे केले होते तर जास्त खर्च वगैरे निघेल. पण नंतर बऱ्यापैकी काजूचा मोवर वगैरे आला आणि टिकल्या. तर जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत करत असाल ना तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भेटतं आणि ते चांगल्या प्रकारे भेटतं. याची खूप चांगलीच खात्री पटली आहे मला. मंडळी आता चाललो आहे मी घरी काजू निवडून, म्हणजे निवडाच्या थोड्या बाकीच होत्या पण कंटाळा आला निवडून. आणि इकडे बघू शकता इकडे मागे आमचं घर आहे आणि इकडे काजूची बाग. तर आता चाललो आहे मी घराकडे. तर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्या व्हिडिओ बघा, चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओ आवडले तर कमेंट पण करा. आणि खरंच तुम्हाला जर कोकणची लाईफ बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.